पुंडलिकावतार श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः। या शर्विता महिमा कैसा जो देवासी अगम्य सहसा जाते वर्णिता महिषा पार न कळे निर्धारी। श्री गणेशाला वंदन करून या ठिकाणी संकल्प मूर्त श्रीराम मंदिर या ठिकाणी सुरू असलेलं हे भावार्थ रामायण आणि संकल्प झाला, संकल्प कडेला आणला असताना शेवट संकल्प प्रभू रामचंद्रांना केला की चला आता आपल्यालाही नको राहायचं या ठिकाणी, आपल्यालाही जायला पाहिजे, पण जायच्या अगोदर आपल्याला योग्य ठिकाण असं निवडायचं। तर कुठलं प्रभू रामचंद्रांना ठिकाण निवडलं गेलं, जसं माऊलीनं आळंदीला समाधी घेतली, नामदेवाने पंढरपूरला घेतली, चोका महाराजांनी समोर घेतली पांडुरंगाच्या, तसं प्रभू रामचंद्रांना समजलं की आपलं हे जीवन कार्य आपल्याला या ठिकाणी संपवायचंय, मग आपण सुद्धा आपलं एक स्थान निर्माण करायला पाहिजे म्हणून कुठं उत्तर दिशेला गेलेले इथं त्या ठिकाणी जी शरयू नदी आहे त्या शरयूच्या ठिकाणी तीराला आपलं स्थान या ठिकाणी गेलेलं आहे आणि ते स्थान प्रभू रामचंद्रांनी निश्चित केलेलं आहे। मानसरोवरे जन्मली उत्तरेची दक्षिणे झाली, भागीरथी मिळाली झाली आपुलेनी। त्या शरयूचा या ठिकाणी उगम कसा झाला समोर सांगितलं, मानसरोवर जे स्वर्गाला आहे त्याच्यापासून निर्मिती झाली, या ठिकाणी पृथ्वी तलावावर आली, हिमाचल प्रदेश मधून खाली वाहत आली आणि एकमेकाला मणिकर्णिका ह्या सगळ्या मिळून या ठिकाणी तिचं नाव शरयू असं पुढे झालेलं आहे असं गावचे महाराज सांगतात। आईचे सर्वते मनोहर स्नाने पुष्प होती नर दया तिरी सर्ववीरा प्रस्तावनाला। सुंदर असं प्रकारचं त्या ठिकाणचं ठिकाण आहे, बाजूला अशी फुलाची झाडं वगैरे त्या ठिकाणी फुललेले, निर्मळ स्वच्छ पाणी असं झळझळ करून त्या ठिकाणी वाहत आहे आणि अशी पवित्र असणारी शरयू त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी आपल्याला जाण्याचा योग किंवा आपल्याला या ठिकाणाहून जायचं आहे असं निश्चित केलं त्या ठिकाणी आलेले आहे। वैरिकडे चतुर्हार समस्त देवाची परिवारून दिव्य विमानी सुरगणा आपुल्याला बैसले। या ठिकाणी काय झालेलं आहे, हे खाली सगळी वार्ता चालू आहे कुठं ह्या भूलोकामध्ये प्रभू रामचंद्राने आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे, आपल्याला जाण्याची वेळ का ते ठरवलेले आहे आणि हे या ठिकाणी चालू असताना ही वार्ता सगळ्यांना समजली गेली। मग मागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं की पाताळामध्ये असणारा शस्त्रोगुण तो सुद्धा पवरी आला आपल्या पोरांना राज्य देऊन आणि सगळे वांडरगण सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आता दुसरी एक वार्ता या ठिकाणी समजली, इंद्रदेवाला स्वर्गामध्ये कळालं की आपलं जे स्वामी आहेत त्याने आपलं कार्य संपवलेलं आहे आणि ते निर्गमाच्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। मग यांनी सांगितलंय देवगणांनो सगळ्यांनी स्वागतासाठी तयार राहायचं सगळ्यांनी, म्हणून प्रत्येकाने आपलं आपलं विमान काढलेलं आहे, आपल्या आपल्या विमानामध्ये बसलं आणि सगळेजण देवगण सज्ज झालेले। जैसे हात पुण्याला मेळी उडोनी बैसा तरगाचे पाळी तैसे देवता काळी परिवारेची। या ठिकाणी कसं झालेलं आहे की या ठिकाणी गावा काकाने दृष्टांत या ठिकाणी सांगितला की कशी एकमेकाच्या जवळ येते ती हंस पक्षी जसा आपलं या ठिकाणी किंवा आपण बघा एक बगळा जर असेल तर तो दुसऱ्या बगळ्याला जसा बोलवून घेतो आणि त्यांचा पक्षांचा जसा मेळा होतो, तसं या ठिकाणी इंद्रदेवानं सांगितलं की आपल्यातलं स्वामी आपलं पृथ्वीतलावर गेलेलं कार्य आटपून परत यायला लागलेले, त्याप्रमाणे सगळ्यांनी विमान सज्ज करा आणि तयार राहा। गगनी विमानांची दाटी ऋषी मिळाले कोट्याने कोटी पाहती अंतर लक्ष्मी जगजेटी श्रीरामाते। स्वर्गामध्ये जे ऋषीचार्य तपश्चर्या करीत बसलेले होते त्यांना सुद्धा वाटलं की आपण सुद्धा प्रभू रामचंद्राच्या स्वागतासाठी जायला पाहिजे, त्यांनी सुद्धा आपली आपली वाहनं बाहेर काढलेली आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी तयार झालेले आहेत। विमलाचे ज्योतिचरी प्रभावे दश दिशा तेज हेलावे तया माझी ब्रह्मदेवे पुष्पवृष्टी करीजे। मला महाराजांनी सांगितलं की सगळी जोडी या ठिकाणी आलेली प्रभू रामचंद्राला वाट लावण्याची ही पृथ्वीची धारणा होती आणि आताच्या अध्यायामध्ये सांगितलं की स्वर्गामध्ये एकही विमान असं इकडं इकडं व्हायला जागा नाही, एवढे सगळे देव त्या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामध्ये ब्रह्मदेव सुद्धा आलेले आहेत आणि सगळ्यांनी काय केले ते आपल्या आपल्या हातामध्ये फुलं घेऊन स्वागतासाठी तयार झालेले। गांधळी भरून कुसुम केरी टाकिले झाले श्रीरामावरी तयाचे सुवास पवन अंबरी पांगुळला। आपल्या आपल्या वंदळीमध्ये अशी फुलं घेतलेली आहेत
आणि आपल्या आपल्या विमानामध्ये बसून प्रभू रामचंद्राच्या स्वागतासाठी सगळी विमानं उत्तर दिशेला गेलेली ती शरयूच्या तीरामध्ये ते प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी थांबलेले येतं. त्या ठिकाणी वास्तव्यासाठी थांबल्यानंतर याने सगळ्यांनी आपल्या आपल्या होळी हातामध्ये फुलं घेतली आणि प्रत्येकाने आपल्या आपले फुलं प्रभू रामचंद्राच्या अंगावर वर्ण करीती गगनी गंधर्व सुस्वर्गाती गाणी तव ब्रह्मतय क्षणी श्रीरामाची एखादा आनंद, काही ठिकाणी दुःख आहे, काही ठिकाणी आनंद आहे आणि माणसाचं जीवन असंच आहे. जर आपल्या घरामध्ये गेलो तर घरातलं वातावरण आनंदात असेल तर बाहेर गेले की दुःख निर्माण होतं. पृथ्वी तलावावर प्रभू रामचंद्र जाणार म्हणून सर्वांना दुःख आहे आणि स्वर्गामध्ये प्रभू रामचंद्र येणार म्हणून आनंद आहे. देवदेवता या ठिकाणी आपले गेले स्वामी या ठिकाणी आपल्यामध्ये पुन्हा विलीन होण्यासाठी येऊ लागलेले म्हणून आनंद आहे. पुष्पांची वर्षाव त्या ठिकाणी करतात. नवीन नवे ऋषी मुनी अनेक प्रकारचे वेद पाठक त्या ठिकाणी करून वाचन चालू केलेलं आहे. नवीन नवीन स्वर्गामधील जे अप्सरा आहेत ना त्यांनी नृत्य काम चालू केलेलं आहे. आपले स्वामी येऊ लागले. श्रीरामचंद्र भागे देखलासी गुण समुद्र परिवारेशी नरेंद्र भक्त जना सुख द्या. पुढं पुढं हळूहळू चालत असताना या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये सहज आलं किंवा आपण पुढे चाललोय पण आपल्या पाठीमागे कसं काय माणसाच्या जन्मात आल्यानंतर तीच आहे. हाऊ सुटत नाही प्रपंचाची महाग काहीतरी चाललंय म्हणून असं प्रभू रामचंद्राने महाग वळून बघितलं. सगळा जनसमुदाय पाठीमागून त्याचे वैकुंठाचा नायक तू झाले मती मंद लोक तू यज्ञ बोलता पुण्य श्लोक अचिंत व्यक्त स्वरूप. या ठिकाणी महाग बघितल्यावर मागच्या लोकांनी चालू केलं की तू वेद वाटांतर करणारा तू तुझ्या वेदाच्या ह्याच्यावर स्वर्गाला असतील आम्ही काय करायचं आम्ही सुद्धा तुमच्या सोयीसोयी पाठीमागे येऊ. तू गुणातीत निर्वकार तू निष्कर्म निरुपचार ऋती शास्त्राशी न कळे पार तू अगोचर. चारी वेद ते चारी वेद सुद्धा तुझ्यामध्ये समावले आहेत. त्यांना सुद्धा तुमचा अंत प्रभू रामचंद्र या ठिकाणी कळणार नाही. असे असणारे स्वामी तुम्ही आम्हाला काय तुमचे खाते करणार. तू जनाई जन्म मरण वार्ता तू सर्व साक्षी सर्व भरता तुझे द्याल कैलास नाता रात्र दिवस याची. या ठिकाणी सांगितलेलं ज्ञानेश्वरी मध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला ज्ञान देताना सगळा उल्लेख केलेला आहे. हे झाडं पानं जीव जंतू हे सगळं मीच आहे अर्जुना. तू कशासाठी मोह निर्माण करतो. तसं या ठिकाणी जाणारी जनता म्हणू लागलेले हे स्वामी तुला मरण नाही तुला जन्म नाही सगळा अनंतामध्ये विलीन झालेला आहेस ना सगळा हे तूच आहे. तुझी ख्याती कुणाला आम्हाला उपयोग येणार बरं. स्वस्वरूपी समाधान निज देव मित्ये जाण आईचे परिचय साधू जन आत्मनिष्ठे राहते. या ठिकाणी साधू संत हे रात्र दिवस जरी तपश्चर्या करीत असले ना तरी तुझं ख्याती त्यांना आजपर्यंत मेथीपर्यंत कळालेलं नाही असं पण वर्णन करतो. जैसा बहुरूपी नाला स्वंगे धरी त्याही एक देहधारी तैसा तू राम येई करी आत्मसाक्षात्कारी. गावा काकाने या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी सांगितलं की मला एक बहुरूपी असतो खेळणारा गारुडे या ठिकाणी खेळ करणारा जादूगार. तो जादूगार काय करतो घडीत टोपी डोक्यावर ठेवतो तर घडीत गुडघ्याला घालतो आणि दुसऱ्या सोंगामध्ये स्त्री होतो तर तिसऱ्या सोंगामध्ये गाढव होतो. तो जसे आपली वेगवेगळी रूप धारण करतो परंतु शेवटी स्वतः एक म्हणजे एकच आहे. तसं तुमची रूप वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जन्म घेऊन वेगवेगळ्या जन्माचा अवतार घेऊन आलात परंतु तुमचं स्वरूप म्हणजे प्रभू रामचंद्र एक म्हणजे एकच आहे. बरं जगसानी त्वचे काय हानी होय देहाचे तैसे श्रीराम मानिनी स्वरूपाचे ठाई ठेवी देवा. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ठाई ठाई तुमचं स्वरूप आहे. कशामध्ये तुमचं स्वरूप नाही. प्रत्येक वस्तूमध्ये तुम्ही दिसतात आम्हाला असा पाठीमागून आलेला जनसमुदाय प्रभू रामचंद्र. ऐसे ब्रह्मा बोलल्यावरी माग श्रीराम रे केसरी स्नाने करून दिवे शरीरी बंधू सहित पैजाला. या ठिकाणी सांगितलं की असं ब्रह्मदेवानं वर्णन केल्यानंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं काय आता उशीर करण्यात उपयोग नाही. आपले जोडीदार येतात मग या ठिकाणी आपले बंधू समोर घेतलेले आहेत आपलं स्वरूप धारण केलं आणि काय बोलू लागले करुणी स्थान बंधू समवेत श्री रघुनंदन दिव्य देव शोभायमान धरीला जाण श्रीरामे. आता या ठिकाणी काय केलं सगळं जे आपलं शत्रुघ्नला बोलवलं होतं भरताला बोलवलेलं होतं सगळी बाकीची जे जनसमुदाय आलेला होता हे होते आपल्या वंदनला यांना सगळे काही सगळ्यांनी त्या शरीरमध्ये गेलेले आहेत. स्नान वगैरे शरीरमध्ये केलं आणि दिव्य देह धारण केलेलं आहे. ते शरीर धरले कैसे दया देई देत्व नसे जाणून देवी आयशे पूजा विधान पै केले. आता आपण ह्याच्यामध्ये या मालिकेमध्ये रामायणामध्ये पाहतो प्रभू रामचंद्र जाताना मानव रूपाने त्या ठिकाणी शरीरमध्ये शिरले परंतु आतमध्ये मध्ये गेल्यानंतर दिव्य शरीर धारण केलं आणि त्यांना दिव्य शरीर करून एक ज्योत पहिल्यांदा बाजूला येते आणि थोडंसं वरी गेल्यानंतर कमलापती होऊन
स्वर्गाला निघून जातात, तसं या ठिकाणी प्रभू रामचंद्र आपली दिव्य ज्योत काढलेले शिरोईच्या वरी आले आणि वरीहून आपलं दिव्य स्वरूप धारण केलं. दिव्य देव श्रीरामाचा देखुनी सकळ बोलती वाचा म्हणती आधी दिन दैवाचा उदय झाला बहुती. या ठिकाणी सगळ्यांनी दिव्य देहरी या ठिकाणी शरीर बघितलेलं आहे. डोळं लिप्त लिप्त अशा व्हायला लागले. असा प्रभू रामचंद्राचा प्रकाश या ठिकाणी शरीरातून बाहेर निघत आहे आणि ते स्वरूप सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणू लागले आज आपल्या जीवनाचं कृत कल्याण झालं. कसं झालं? या ठिकाणी रामायण परिपूर्ण झालं. आपण हे प्रभू रामचंद्राचं स्वर्गगमन या ठिकाणी ऐकलं त्याच्या आणि आपण त्यांचं प्रत्यक्ष स्वरूप या ठिकाणी शरीरामधून जात असताना ज्यांनी ज्यांनी त्या टायमाला पाहिलं ते म्हणू लागलं आपलं जीवन कृत कल्याण झालं. शीत गंधर्व किन्नर ऋषी तपास विद्याधर पालक देव राक्षस वानर उल्हासत्वर पावन. गायक आलेले होते त्या ठिकाणी, किन्नर आलेले होते, स्वर्गातील अप्सरा आलेले होते. ह्यांनी नृत्य करून वर या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या स्वागतासाठी ते नृत्य करत आहेत. बाकीचे वानरगण हे सुद्धा म्हणू लागले किती दिवस आपण यांच्या संग राहिलो परंतु आपल्याला असं दिव्य शरीर आपल्या स्वामीचं दिसलं नाही. धन्य आज झालो आपण म्हणू लागले. बरं माझे झाले पूर्ण मनोरथ दिव्य देई देखील श्री रघुनाथ बला बला बनून लागले ते तर श्रीरामासी ते काळी. हो त्या ठिकाणी म्हणू लागले भले भले स्वामी तुमच्या बरोबर आमची संग झाली, आमचं जीवन कृत कल्याण झालं. आज आम्हाला तुमचं खरं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा आपल्याला स्वतःला सुद्धा धन्यवाद म्हणून धन्य म्हणू लागले. तदनंतर श्री रघुनंदन विद्यात प्रति बोले वचन माने सत्य लोकनायक आहे जन मज समगावे स्वर्गा येताती. आता वरी कोण त्यांना घ्यायला बसलेलं होतं? ब्रह्मदेव या ठिकाणी बसले होते. त्याने सांगितलं की बाबा त्यांच्या जवळ गेल्यानंतर सांगितलं की हे ब्रह्मदेवा मला या ठिकाणी अनुमती दिली शरयूमधून वरी येण्याची, परंतु माझ्या बरोबर अनेक जण रूप घेऊन या ठिकाणी आलेले, मग त्यांना सुद्धा माझ्या संग येण्याची अनुमती तुम्ही द्यावी अशी परवानगी करू लागले. याची तुम्ही उदरावे मनोरथ पूर्ण करावे समोपचार स्वर्ग न्यावे भोग भोग वया ते. कारण आपण प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये वाचतो की ब्रह्मदेव हे निर्मित आहे, भगवंत विष्णू हे पालन करते आणि शंकर भगवंत हे संहार करणारे इथं. म्हणून या ठिकाणी सांगितलं की आता हे जे लोक आहेत ह्यांचा उद्धार करायचं काम सुद्धा ब्रह्मदेवा तुमचं आहे. मग तुम्ही ह्यांना ज्यांची ज्यांची इच्छा जशी जशी असेल ना तसा तसा त्यांचा उद्धार करा असं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. हे मज बरोबर रमले वनवासी उन्नक उदक विन झाले क्लेशी आता सुख होय ज्याने प्रकारेची त्याची अशी करावे. या ठिकाणी म्हणू लागले हे महाराजा माझ्या बरोबर वनवासामध्ये 14 वर्ष ते फिरलेले. तो पुढे 14 वर्षाबरोबर फक्त सीता रे लक्ष्मण हे तिघ जरूर होती, पण पुढे ज्या टायमाला किष्किंधेपासून जे जे संपर्कामध्ये आले पाण्यावरून काही जण तरपडले, काही जण उन्हामध्ये होरपळले, काही जण समुद्रामध्ये जात असताना इकडे तिकडे पाय घसरून पडले असतील, दुःख झाला असेल तर युद्धामध्ये काही जणांना लागलेला असेल तर असे जे माझ्या संगतीला जे जे बरोबर होते ना ते त्यांचा तुम्ही उद्धार करावा ब्रह्मदेवाला प्रभू रामचंद्र सांगतात. ब्रह्मवले पवले तिरी युक्ती विचारली बरी तू भक्त काज कैवारी आयशी श्रुती पुराणे गरजती. हो या ठिकाणी सांगितलं की बाबा जे तुझ्या शरण येतात त्यांचं तू कल्याण करतोस असे आम्ही पुराणामध्ये ख्याती ऐकलेले आणि लोक इथून पुढे सुद्धा ऐकतील. आणि जर असं जर नाही केलं तर म्हणते काय ह्याच्या संगतीत राहून तरी उपयोग आहे. म्हणून आमचं ग्रंथ कल्याण तुम्ही करावं हे माझ्या संगतीचा माझ्या जोडीदाराचं असं तो सांगू लागले. आईचे श्रेष्ठाचे वचन सुधारचा परीस गोड घन समस्ती जनी ऐकून शरण पै केले. या ठिकाणी असं सगळ्यांना सांगितल्यानंतर त्याच्याकडून वचन घेतलं गेलं. जेव्हा हो भरले त्या मला पुन्हा सांगितलं की म्हणून बाकीचे सुना येऊन या ठिकाणी शरीरामध्ये स्नान करावं आणि बाकी स्वजनता शरीरामध्ये स्नान करण्यासाठी येऊ लागलेले आहे. पूर्वदेह त्यागिता कोणालाईचे दैन्य चिंता उल्हासुनी श्री रघुनाथा आतंकाळी स्मरती. आपण पण या ठिकाणी अयोध्येला जातो गेला परंतु आपल्याला काय झालं आपला निहाला तोच हे परत आला. परंतु त्याबरोबर प्रभू रामचंद्राबरोबर जे जे शरयूमध्ये जात होते आतमध्ये स्नान करताना हा देह घेऊन जायचा आणि गेल्यानंतर
पाण्यामध्ये बुडलो वर आला की दुसरा दिव्य देह त्यांना निर्माण व्हायचा आणि तो देह स्वर्गाला जायचा. आम्ही मात्र गेल्या वर्षी ह्या टायमाला आपण काशीमध्ये होतो, पण आपण आपलं गेलो तसं माघारी आलो, आम्हाला काही त्या ठिकाणी लाभ भेटला नाही. तसं कारण आम्ही प्रभू रामचंद्राच्या संगतीत नव्हतो, आम्ही आपल्या मायाजाळामध्ये असल्यामुळे माघारी यावं लागलं. आता मी जाते ती बरीचशी ट्रिप घेऊन जाते, ती नुसतं येऊन कथानक सांगते ती, परंतु तिथे गेल्यानंतर काय करावं काय नाही, कशी शिरवे आहे, कसं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे हे पाहावं. शिरोईमध्ये स्नान करताना प्रभू रामचंद्राचा आज जरी आठव करून जरी आपण त्या ठिकाणी डुबकी मारू ना, तरी सुद्धा आपल्याला सुद्धा स्वर्ग प्राप्ती झाल्यासारखं झालीच म्हणायचं. का होत नाही? आपण त्यांच्या सेवेमध्ये निष्कामपणाने त्या ठिकाणी सेवा करायची. तसं जे त्यांचं सैन्य होतं ते निष्कामपणाने त्या ठिकाणी सहकार्य प्रभू रामचंद्राला करत होतं. त्याच्यामुळे त्याने त्या शिरोईमध्ये गेलं, डुबकी मारली की आपला देह त्या ठिकाणी त्या शिरोईमध्ये विलीन व्हायचा आणि दिव्य देह निर्माण व्हायचा आणि तो देह स्वर्गाला निघून जायचा. दिव्य देह धरुणी समती विमानी बैसुनी शोभती चतुष्पादी पक्षी आती स्वर्गाप्रती निघाले. आणि कशी जायची जाताना सुद्धा काय ह्यांना आला तसं जा म्हणायची का नाही. दिव्य विमान समोर असायचं, सजवलेलं विमान असायचं. त्या विमानामध्ये बसल्यानंतर अप्सरा गाणी मनाकडे असायच्या, बाजूने या ठिकाणी वृक्ष असायचं, त्याच्यावर पाखरं असायची, सुंदर प्रकारचा गायन पक्षी सुद्धा करत होते. सर्व विमानी आरोढण श्रीराम सवे करीती गमन जाते झाले ते समयी. कोण कोण अयोध्येचं वरी गेलं म्हणून या ठिकाणी सांगितलं. पशु पक्षी झाड हे सुद्धा जे त्या ठिकाणी होते ना, ह्यांचा सुद्धा उद्धार या ठिकाणी केला आणि हे सुद्धा स्वर्गाला निघून गेले. श्रीराम सवे बैसुनी विमानी जाते झाले स्वर्गाला पुरी पुढे जयाचे लोक निमित्ते तुनी आपुलाले स्थळा पाव. आणि या ठिकाणी काय केलं, इथंच कथेचा खंड होतो. या ठिकाणी काय झालं की इथून गेल्यानंतर प्रत्येक जण आपल्या सगळीजण प्रभू रामचंद्राच्या विमानामध्ये बसले आणि विमानामध्ये बसल्याने सगळीजण तो स्वर्गाला निघून गेले. आणि पुढं काय झालेलं, पुन्हा पुण्याची स्थापना कुठं कुठं कशी कशी केली हे ऐका मग सांगलं. देवी हंगम एक होऊन उडाले कशी करीती गमन पुढे पसरे जस दिशा झालं तैसे वानर गला निज लोक. या ठिकाणी सांगितलं किंवा कुणी कसं कसं सहकार्य केलं तशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने त्यांना स्वर्गामध्ये जागा दिली. जे लांब लांब उड्या मारत होते पक्षीकुलामध्ये त्यांना वानरगण जे होते ते तसेच त्यांना स्वर्गाला नेलं आणि त्यांना त्या ठिकाणचा एक भाग त्या ठिकाणी दिलेला. लोक तप लोक आणि वैकुंठ केला सत्य लोक याचे अधिकारी जय जय देखत ते त्या स्थळा. या ठिकाणी सांगितलं जनलोक एक केला, तपोलोक एक केला, भूलोक एक केला आणि स्वर्गलोक केला. अशी 4 प्रकारची स्थापना या ठिकाणी केली आणि त्याच्यावर नेमणूक कुणाकुणाची केली मग सांगतात. श्रीराम वैकुंठाशी गेला सव्यादेचा लोक लिहिला नगरी कोणी नाही राखीला अक्षी आधी करोनी. या ठिकाणी सांगितलं की काय असतं गडबडीमध्ये वाचण्याच्या योगामध्ये एक अक्षराच्या चुकी होते, पण ते सांगणाऱ्याला समजून घ्यायचं. कारण बारीक लक्ष श्रोता ह्याच्यात कसं असतं, वाचणाराची एक नजर असते, एकच त्याला काय करायचं ओळी कडला न्यायची असते, सांगणाऱ्याला काय करायचं ते काय वाचतंय आणि आपल्याला काय सांगायचंय 2 लक्ष असतात. श्रोते मात्र इतकं चाणक्य असते ते या ठिकाणी वाचतोय काय सांगतोय काय हे ह्याचं इथं चुकलंय रे सांगायचं. किंवा 4 तुकडा असते तर 4 तुकड्यातला सांगणारा एखादा जर तुकडा विसरून गेला तर मग त्याला येत नाही सांगायचं, तर ते तुकडा सोडून दिला. परंतु म्हणजे श्रोते हे 3 कामाचे असतात, वाचणार 1 सांगणार 2 श्रोतेचं 3 काम असं या ठिकाणी चाणक्य असतात. या ठिकाणी सांगितलं स्वर्गलोक जे निर्माण केलं, स्वर्गलोकामध्ये प्रभू रामचंद्र गेले, प्रभू रामचंद्राने आपली सगळी अयोध्या स्वर्गाला घेऊन गेले असं पण रवी सुते रवी लोकी जाऊन राहिला सुखी इतर तापस राक्षस ऋषी सत्य लोकी राहिले. या ठिकाणी जे तपस्वी म्हणजे तप करणारे होते आणि ज्यांनी राक्षसाने तपश्चर्या केले त्यांना काय केलं, खालच्या लोकांमध्ये ठेवलं गेलं असं पण ग्रंथकार सांगतो. श्रीराम स्मरण स्वर्गी राहिले लोक गण वाल्मिकी इतके कथिले झालं रामायण साजिरे. या ठिकाणी वाल्मिक महाराजांनी जेवढं रामायण लिहिलं ना हेपर्यंत सांगितलं त्यांनी किंवा हितपर्यंत रामायण लिहिलं. कुठपर्यंत जे प्रभू रामचंद्राचं भजन करतात ना त्यांना प्रभू रामचंद्र त्यांच्यापासून बाजूला कधीच करत नाही. कोणत्याही ठिकाणी जावं त्या ठिकाणी राम नाम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पापाला आणि यमाला यायला ताकद नाही. परंतु आताचा युग असा आहे, एखाद्या जर वयस्कर माणसाचा जर जीव जाईना गेला तर त्या ठिकाणी मात्र ते राम 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 म्हणा
ह्याचा जीव जाईल, परंतु जोपर्यंत तुमचं रामनाम भजन होत नाही ना, बंद होत नाही, तोपर्यंत यम तिथे येत नाही. का यम थरथरा कापतोय रामाच्या नावाला. म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं जेवढी अयोध्येमधली संतीतली होती तेवढी सगळी संघ नेली आणि जेवढी मारली तेवढ्याला या ठिकाणी तपो लोकांमध्ये, खालच्या लोकांमध्ये घातलं. तिथलं राज्य त्यांना दिलं. प्रभू रामचंद्र वैकुंठाला निघून गेले. श्रीराम वैकुंठ करिता गमन मार्गी भेटले पुरंदरादी देवगण तयाची पूजा घेऊन निजधामात चालिला. पहिला आपण आता येताना वाटली दिंडीत प्रत्येक जण माता माऊली आपल्या आपल्या दारामध्ये आल्यानंतर जे बाळक छान छान रूपामध्ये राम, लक्ष्मण आणि सीतामध्ये पुढे होते, त्याच्या पाठीमागे ग्रंथ घेऊन होते. मला थोडी दिंडी बघायला भेटते, कारण हरी महाराज मला सांगितलं होतं बरोबर तुम्ही 11 वाजता या. माझं मी काम असल्यामुळे मला थोडंसं लेट झालं, तरी 11:15 आलो. त्याच्यामुळे थोडा लाभ मिळाला दिंडीचा. का आपलं काहीतरी थोडंसं पाप आडवं असेल म्हणून पूर्ण दिंडी मला पाहायला मिळाली नाही, सगळा लाभ घेता आला नाही. असं थोडं का होईना, उगवला ह्याचा प्रसाद का होईना, पण आपल्याला भेटला. रामायण गेल्या वर्षी ह्याला पाडव्याला चालू झालं, ह्याला दसऱ्याला आम्ही दसरा मेळाव्याला अहमदनगरला होतो. तिथून दिवसभर गाडी दोघांनी चालवतो. नाही मोहिते महाराजचं रामायण आहे. रोज फोन करायचा, या तुम्ही, परंतु त्यांना माहित आहे माझ्या अडचणी काय होत्या. त्याच्यामुळे लय दिवस नाही, पण 4 वेळेस का होईना पण या ठिकाणी सेवा बजावायचे. ब्रह्मपुत्र शक्तीमध्ये एकदा आणि आज शेवटला का होईना पण यावं महाराज तुम्ही. म्हणलं येऊ काय हरकत नाही. तसं या ठिकाणी जात असताना ज्याचा जशा महिला मग स्वागत करीत होत्या, तसं शरोईमध्ये बुडाल्यानंतर प्रभू रामचंद्राने दिव्य स्वरूप आपलं धारण केलं. विमानामध्ये बसले, निघाल्यानंतर प्रत्येक देवगण आपलं स्वामी या आपल्यामध्ये यायला लागलेले आहेत म्हणल्यानंतर, आता निवडून आल्यानंतर जसा हार सत्कार चालतो ना, तसं प्रभू रामचंद्र स्वर्गाला निघालेले आहेत. तसं यांचा सत्कार किंवा औक्षण, आपण औक्षण सत्कार काय करायचंय, देवाचा काय सत्कार नसतो, औक्षण असतं. प्रत्येकाने आपल्या आपल्या हातामध्ये निरंजनी घेतले, सुगंधी फुलं घेतलेली आहेत. प्रभू रामचंद्राचं स्वागत करण्यासाठी देवांची अशा आपल्या आपल्या विमानाची बारी लागून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या समोर उभा राहिलेले. वैकुंठ जाता श्रीरामाची मार्गे उदारिले देव ऋषी, जयांची इच्छा होती जैसी मनोरथ पूर्ण केले. या ठिकाणी सांगितलं की जात असताना वर्ण सुद्धा देव ऋषी आलं. देव ऋषी म्हणजे कोण? नारायण नारायण. तिथं त्रिगमनामध्ये फिरण्याचं काम होतं, ते सुद्धा आलेले इथं. आणि जशी ज्याची इच्छा आहे तशी इच्छा प्रभू रामचंद्र पूर्ण करत 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 स्वर्गगमन चालू आहे. चालीला विग्रही श्री रघुनाथ खेळ खेळून उद्धारीला भक्त नाम मात्रे मोक्ष देत एक वेळ आठव्या. या ठिकाणी नाममात्र मोक्ष एक प्रत्येकाचं स्वागत या ठिकाणी घेत निघालेला आहे. तर त्यांच्या मनामध्ये काय, कारण कोणी जरी येत असताना, देवाकडे येत असताना असा येत नाही, काहीतरी मनामध्ये इच्छा घेऊन येतो. ती इच्छा प्रभू रामचंद्राने पूर्ण करायची आणि पुढे चालायचं. असं करत करत प्रभू रामचंद्राने आपलं स्वर्गगमन या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथून जी पुढची कथा आहे हे या ठिकाणी प्रतिश्रुते आणि पुढचे वाचक या ठिकाणी आपल्याला सांगते. पुंडलिका श्री ज्ञानदेव श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. ब्रह्मचर्य आचरणी व्रत वैकुंठा गेला जानकी कांत, ऐसे कोणी श्रोते आक्षेपित म्हणते झाले वक्तया. श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वैकुंठाला गेले आणि वैकुंठाच्या ठिकाणी जात असताना असणार त्या ठिकाणी ब्रह्मचारी असणारं व्रत त्या ठिकाणी धारण केलं आणि ब्रह्मचार्य होऊन त्या ठिकाणी असणाऱ्या वैकुंठाला प्राप्त करून त्या ठिकाणी घेतलं गेलं. मग श्रोते मंडळीला असणारा विचार आला असेल, गावबा काकांनी मनामध्ये विचार केला, श्रोते मंडळीच्या मनामध्ये काहीतरी चलवेलं आहे, उशीर झालाय पण काहीतरी विचार त्या ठिकाणी आलाय. गावबा काकांनी चाललं गेलं. गावबा काकांनी विचार केला की असणाऱ्या प्रभू रामचंद्राने वैकुंठाच्या ठिकाणी जात असताना ब्रह्मचर्य व्रत त्या ठिकाणी का आचरण केलं, ब्रह्मचर्य व्रत धरून त्या ठिकाणी का केलं, असा विचार म्हणजे तुमच्या मनात आला. ब्रह्मचर्य व्रत धरण निज धामा गेला श्री रघुनंदन, आणि माधरावया कारण काय असे सांगीचे. मग श्रोत्याने विचारलं गेलं तर असणारे म्हणजे त्या ठिकाणी ऋषीवाले म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र वैकुंठाच्या ठिकाणी ब्रह्मचर्य व्रत धरून त्या ठिकाणी गेले. मग हे जात असताना व्रत असणारं ब्रह्मचर्य व्रत म्हणजे त्या ठिकाणी का धारण केलं, का असणारं त्या ठिकाणी म्हणजे असणारं व्रत हे व्रत धरून त्या ठिकाणी गेले,
हे असणाऱ्या शंकेचं निरसन म्हणजे करावं. व्रत धरावया श्री रघुपती काय कारण वाटे चित्ती ते सांगितले आम्हा प्रती संदेह निवृत्ती कारणे. मग असणाऱ्या श्रोते मंडळींनी गावबा काकाला बोलायला सुरुवात केली. असणारे म्हणजे महाराज म्हणजे आमच्या मनामध्ये शंका आहे म्हणजे प्रभू रामचंद्र आणि असणाऱ्या वैकुंठाच्या ठिकाणी ब्रह्मचर्य व्रत धरून का गेले या शंकेचं निरसन म्हणजे करावं. ऐसे कोणी श्रोतयांचे वचन अंगे निवाला एका जनार्दन म्हणे तुमच्या प्रश्नाचे खंडन मधुरवाणी करीत असे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या श्रोत्याच्या मनातलं वचन त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि माझे असणारे सद्गुरू असणारे गावबा काका त्या ठिकाणी सांगतायत माझे असणारे सद्गुरू जनार्दन माऊली यांनी असणारी कृपा त्या ठिकाणी केली आणि श्रोत्याच्या मनातलं असणाऱ्या त्या ठिकाणी विचाराचं खंडन करण्यासाठी गावबा असणारे म्हणजे जनार्दन स्वामीच्या कृपेनं तुमच्या समोर गोडवाणीनं म्हणजे त्या ठिकाणी सांगतो. ब्रह्मचर्य धरावया व्रत काय कारण श्री रघुनाथ सावधानी तुम्ही संत अनन्य भावे ऐकावे. मग तुमच्या मनामध्ये आलेली शंका आहे ब्रह्मचर्य व्रताविषयी तर म्हणजे माझ्या सद्गुरूच्या कृपेनं तुमच्या समोर सांगतो पण तुम्हीही म्हणजे एकाग्रचित्त असणाऱ्या कथेकडे त्या ठिकाणी द्यावं. तन आणि मन सर्व असणाऱ्या कथेवर अर्पण त्या ठिकाणी करून सावध रीतीनं ऐकावं. पुढीले श्रीकृष्ण अवतारी पूर्ण ब्रह्मा प्रकटवया श्री हरी भोगणी 16 सहस्र नारी ब्रह्मचारी मनविने. मग वैकुंठाच्या ठिकाणी जात असताना प्रभू रामचंद्राने म्हणजे असणारा त्या ठिकाणी ब्रह्मचर्य व्रत म्हणजे धारण केलं तर असणारा पुढं म्हणजे हे असणारा त्या ठिकाणी आता राम अवतार संपला गेला. पुढे असणाऱ्या ब्रह्म अवतारामध्ये असणाऱ्या कृष्ण अवतारामध्ये त्या ठिकाणी जायचं. मग त्या कृष्ण अवतारामध्ये 16,108 असणाऱ्या स्त्रियाचा भोग त्या ठिकाणी घ्यायचा आणि एवढं भोग भोगून म्हणजे असणारा त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्म परिपूर्ण त्या ठिकाणी दाखवायचंय. म्हणून ब्रह्म परिपूर्ण त्या ठिकाणी होण्यासाठी प्रकट होण्यासाठी 16,000 असणाऱ्या बायका त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी जगाला दाखविल्या आणि त्या बायकापासून अलिप्त होऊन ब्रह्मचारी आहे हे दाखवण्यासाठी म्हणजे केलं. भोगणी भोग भोगता ऐसी प्रकट करावया कथा उल्हास थोरा अच्युता दाखविता निज महिमा. थोडक्यात गावबा काका त्या ठिकाणी सांगू लागले आपल्यासारखा देहावर आलेला साधा काय संसार रूपी भवसागरामध्ये त्या ठिकाणी बुडत आहे पण या संसारामध्ये एवढा त्या ठिकाणी गुरफतोय की त्या संसारातून बाहेरच त्या ठिकाणी येऊ शकत नाही. एवढा असणारा साधक त्याच्यामध्ये गुडपटून त्या ठिकाणी जातोय. पण प्रभू रामचंद्राने निश्चय केला गेला की असणाऱ्या स्त्रियाचा भोग त्या ठिकाणी घेतला पण 16,000चा असणारा भोग त्या ठिकाणी घेऊन भोग विरहित त्या ठिकाणी झालं. सर्व भोग भोगून अभोगता त्या ठिकाणी राहिला गेला. ही जनलोकात असणारी मात त्या ठिकाणी करायची गोष्ट असणारी त्या ठिकाणी माहिती करून द्यायची म्हणून म्हणजे स्वतः त्या ठिकाणी वागून म्हणजे ब्रह्मचर्य व्रत त्या ठिकाणी दाखवून आणि म्हणजे देण्यासाठी. या कारणे ब्रह्मचर्य व्रत धरित झाला श्री रघुनाथ पुढील रसाळ चरित्र प्रकट करावया लागुनी. मग सद्गुरूंच्या कृपेनं जसं म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मचर्य व्रत का धारण केलं या शंकेचं निरसन म्हणजे तुमच्या पुढे त्या ठिकाणी केलं गेलं. आता म्हणजे याच्या पुढे अतिशय असणारी गोड आहे कथा श्रोते मंडळीला पावन करणारे मोक्षाचा मार्ग प्राप्त करून देणारी कथा आहे ती सावध रीतीने ऐका. श्रोते म्हणती कवीश्वरा रामावतारी स्त्रिया पारा दान दिलेल्या काय कारण चतुरा सुवर्णाच्या अग्निहोत्री. मग ग्रंथकर्ते गावबा काकांनी आकण्याचा प्रयत्न केला पण श्रोते मंडळी चाणक्य आहे हुशार आहे त्यांनी काय म्हणजे त्या ठिकाणी थांबायला परवानगी दिली नाही. लगेच दुसरा प्रश्न असणाऱ्या श्रोत्यांनी त्या ठिकाणी केला की राम अवतारामध्ये असणाऱ्या म्हणजे प्रभू रामचंद्रांनी अनेक यज्ञ त्या ठिकाणी केले. दररोज असणारा यज्ञ त्या ठिकाणी करत होते आणि प्रत्येक यज्ञाच्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रिया म्हणजे सोन्याच्या करून त्या ठिकाणी दान देत होते. मग या राम अवतारामध्ये असणाऱ्या या अनेक स्त्रिया म्हणजे त्या ठिकाणी दान देण्याचं काय कारण त्या ठिकाणी असावं असा प्रश्न श्रोते मंडळीने विचारला. होम करिता प्रतिदिनी सुवर्ण सहस्त्री देत असे दानी त्याचे फळ आम्हाला गुणी काय असे ते सांगावे. मग श्रोते मंडळींनी सांगितलं गेलं प्रभू रामचंद्र जवा म्हणजे असणारा होम विधी त्या ठिकाणी करत होते. प्रत्येक दिवस म्हणजे होम करत असताना त्या होमामध्ये असणारी सुवर्ण स्त्री त्या ठिकाणी निर्माण करायची आणि सोन्याची स्त्री तयार करून त्या असणार म्हणजे त्या ठिकाणी अग्नीला म्हणजे दान त्या ठिकाणी द्यायची. असं काय त्या ठिकाणी केलं स्त्री दान दिल्याचं काय फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं हे आम्हाला त्या ठिकाणी सांगावं. श्रोते मंडळींनी गावबा काकाला प्रश्न केला. भक्त म्हणे ओजी स्वामी तुमचे प्रश्न नदीचे संगमी
कथा सिंधू मिळालो मी ऐसे भावी तसे मानसी. मग असणाऱ्या त्या ठिकाणी श्रोते मंडळीच्या मनातील विचार चाणक्य बुद्धीचे श्रोते मंडळी आहेत. वक्त्याला सुद्धा आनंद त्या ठिकाणी झाला, आपल्यासारखा कटाळा त्या ठिकाणी आला नाही काय मी विचारतो म्हणून. असणारा उल्हास वक्त्याला त्या ठिकाणी आला. असणारे वक्ते त्या ठिकाणी बोलू लागले, धन्य धन्य असणारे तुम्ही श्रोते, तुम्ही काय त्या ठिकाणी केलं. तुमचं असणारा त्या ठिकाणी प्रश्नरूपी असणारी नदी आहे आणि मी असणारा त्या ठिकाणी रामकथा रूपी असणारा सिंधू आहे, सागर आहे त्या ठिकाणी. मग या असणाऱ्या सागराला असणाऱ्या त्या ठिकाणी नद्यांनी मिळायचं, पण तुमचा प्रश्नरूपी नदी आहे, त्या नदीला मी संगमच असणारा त्या ठिकाणी करण्यासाठी सिंधू म्हणून धावून त्या ठिकाणी आलो. म्हणून तुमच्या या असणाऱ्या प्रश्नामुळे कथेला अधिक रस त्या ठिकाणी होऊ लागला. म्हणून असणाऱ्या वक्त्याला असणाऱ्या गावा काकाला अतिशय आनंद होऊ लागला. तुमचे प्रश्न कथेची वृद्धी, तुमचे वचन लोभे समाधी, तुमचे कृपेने कैवल्य पादी पावी जय हो दातारा. मग असणारे गावा काका त्या ठिकाणी सांगू लागले, प्रत्येक श्रोत्यानं मनामध्ये आलेली शंका ही विशद केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय कथा परिपूर्ण त्या ठिकाणी होत नाही. म्हणून गावबा काका सांगू लागलेले आहे, तुमचा असणारा प्रश्न आहे, तुमच्या असणारा त्या ठिकाणी जे मनामध्ये असणारा त्या ठिकाणी प्रश्न आहे, त्या प्रश्नामुळं असणारं हे वचन त्या ठिकाणी सांगत असताना मुखामध्ये किती वेळा राम राम येणार आहे त्या ठिकाणी, अखंड असणारं रामनाम त्या ठिकाणी येणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना रामकथा डोळ्यासमोर त्या ठिकाणी येणार आहे, मुखामध्ये उच्चार त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला सुद्धा अतिशय आनंद त्या ठिकाणी होतोय आणि तुमच्या श्रोते मंडळीच्या असणाऱ्या कृपेनं मी ही असणारी कथारूपी कैवल्याचं दान त्या ठिकाणी मला देतो. तुमचे प्रश्न श्रीराम स्मरण होत असे अधिकाधिक जाण, तुमचे प्रश्न व दोष दान कुभ्रम पूर्ण होई. मग गावबा काका त्या ठिकाणी सांगतात, तुमचे प्रश्न म्हणजे हे अनाठाई त्या ठिकाणी नाही, तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे असणाऱ्या रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी होणार आहे. आपल्यासारख्या दरिद्र्याचा प्रश्न त्या ठिकाणी विचारित नव्हते श्रोते मंडळी, आपण शंकाच्या ऐवजी कुशंका त्या ठिकाणी काढू, पण श्रोते मंडळींनी योग्य शंका त्या ठिकाणी सांगितली, त्या शंकेचं असणारं उत्तर त्या ठिकाणी देत असताना किंवा निरूपण करत असताना ही राम नाम मुखामध्ये त्या ठिकाणी येणार आहे, अधिकाधिक असणाऱ्या भगवंताचं स्मरण त्या ठिकाणी होणार आहे. आणि हेच तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे भगवंताचं स्मरण होणार आहे. ते स्मरण झाल्यामुळं आपलं जे असणारं त्या ठिकाणी ह्या संसाररूपी भवसागराचा असणारं जे दोष त्या ठिकाणी लागणार आहेत, हे संसारामध्ये तरुण जात असताना अनेक दोष त्या ठिकाणी लागणार आहेत, हे असणारं भगवंताचं स्मरण झाल्याबरोबर सगळ्या दोषाची हानी त्या ठिकाणी होऊन ब्रह्मपूर्ण मध्ये त्या ठिकाणी अवस्था प्राप्त होईल. तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आम्ही कोण किंकर, परिसलगी करोडी सादर तुम्हा प्रति सांगत. आणि गावबा काका सांगू लागलेले, तुमच्या असणाऱ्या शंकेचं निरसन करत असताना मी काय अतिशय ज्ञानी त्या ठिकाणी नाही. बघा एवढा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलाय, तरी ग्रंथकर्ते गावबा काका सांगतात, मी असणारा ज्ञानी त्या ठिकाणी नाही, मी एक असणारा किंकर आहे, तुमचा दास आहे त्या ठिकाणी. पण तुमच्याही मनाचं समाधान त्या ठिकाणी व्हावं, तुम्हाला आनंद त्या ठिकाणी मिळावा म्हणून म्हणजे तुमच्या संगतीला त्या ठिकाणी आलो आणि तुमच्या मनाचं मनोगत पूर्ण करण्यासाठी जमत तसं म्हणजे सांगतो. रामोतारी स्त्रिया दान केल्या म्हणून पावला श्रीकृष्ण, पूर्व संचित अवश्य दान बघणे पडे देवादिका. म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी राम अवतारामध्ये असणाऱ्या स्त्रिया त्या ठिकाणी दान केल्या, म्हणून कृष्ण अवतारामध्ये असणारा श्रीकृष्ण रूप असणाऱ्या श्रीकृष्णाच्या असणाऱ्या म्हणजे अवताराला त्या ठिकाणी यायला मिळालं गेलं. म्हणून काय करावं लागतं, आपल्याला हा मौल्यवान देह त्या ठिकाणी मिळाला, ही भजन करण्यासाठी असणारा देह त्या ठिकाणी मिळाला. मग भजन करायचं सोडलं गेलं ना, अभजनाच्या असणाऱ्या अभक्तीच्या मागे त्या ठिकाणी गेलं तर पुढेही असणारा अभक्ती असणारा म्हणजे त्या ठिकाणी पापात्मक कर्माचाच असणारा सडा म्हणजे आपल्या जवळ त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा देह मिळाल्यानंतर या हातानं काहीतरी दुसऱ्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि हे असणारा आपण या अवतारामध्ये त्या ठिकाणी दिला किंवा आपल्याला हा देह धारण केला आणि या देह धारण मिळाल्यानंतर आपण काय काय सत्कर्म या असणाऱ्या हातानं वाचेनं त्या ठिकाणी केली
त्याचं फळ म्हणजे पुण्य असणाऱ्या म्हणजे जन्मात त्या साधकाला त्या ठिकाणी मिळतं. म्हणून प्रभू रामचंद्रांनी राम अवतारामध्ये स्त्रिया दान त्या ठिकाणी दिल्या, म्हणून कृष्ण अवतार म्हणजे त्या ठिकाणी आणि प्राप्त झाला. स्त्रिया देवळी दान त्या कृष्ण अवतारी पावलं जाण या लागे श्रुती प्रमाण त्याला वाचन अणपाविजे. म्हणून असणाऱ्या पूर्वी म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी राम अवतारामध्ये स्त्रिया दान दिल्या, पुढच्या असणारा अवतार कृष्णाचा त्या ठिकाणी मिळाला गेला. म्हणून श्रुती शास्त्र त्या ठिकाणी गर्जना करून सांगतं बाबानो, हा जन्म त्या ठिकाणी मिळाला म्हणून या जन्मात काहीतरी दान त्या ठिकाणी द्या. 4 माणसं असणारी जीव घाला, पंक्ती त्या ठिकाणी उठवा, अन्नदान त्या ठिकाणी करा. पुढल्या जन्मात तुम्हाला सुख समाधान त्या ठिकाणी मिळेल. नाद समुपतिष्ठ तू याचा ऐसा असे अर्थू स्वयंभोळीला श्री अच्युत पूर्वदत्त पाविजे. म्हणून भगवंताने सांगितलं गेलं, भगवंतानी एकच वचन त्या ठिकाणी सांगितलं बाबानो, हा असणारा नरदेह त्या ठिकाणी प्राप्त झाला. या नरदेहाचे जे असणारे त्या ठिकाणी म्हणजे अवयव आहेत, असणारे पाय हे भगवंताच्या दिशेने चालण्यासाठी दिले. हात हे असणाऱ्या भगवंताचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे भगवंताला असणारं दान देण्यासाठी दिले. मुख हे भगवंताचा असणारा गुणवाद करण्यासाठी दिले. डोळे हे असणाऱ्या भगवंताचं स्वरूप पाहण्यासाठी दिला. त्याचा योग्य वापर त्या ठिकाणी करा, तुम्हाला मोक्षाचा मार्ग प्राप्त झाल्याशिवाय आणि राहत नाही. या परी श्रोत्यांचे आक्षेप उत्तर कवीने देवणी त्याचे प्रत्युत्तर पुढे कथा समाप्तीचा विचार आरंभीला जाणावा. मग अशा प्रकारे श्रोते मंडळीच्या मनामध्ये आलेला विचार आहे, आलेला संशय आहे, संशयाचं निरसन त्या ठिकाणी केलं. पुढच्या कथेला असणारी सुरुवात ग्रंथकर्ते करू लागले. सवेचे आठवले माझी अचिता ते परी सावेजी श्रोता जानकी वियोगे श्री रघुनाथा कष्ट अपार पै झाले. मग गावा काकांनी सांगितलं गेलं, श्रोते मंडळीनो तुमच्या मनाचं समाधान झालं का? झालं म्हटल्याबरोबर असणारे गावा काका म्हणजे माझ्या मनामध्ये एक आता असणारा विषय म्हणजे त्या ठिकाणी आला, किंवा असणारा विचार म्हणजे त्या ठिकाणी आला. असणारे प्रभू रामचंद्र ज्या वेळेस असणाऱ्या सीतामाईचं असणारं त्या ठिकाणी कार्य संपलं गेलं, सीतामाईचा अवतार त्या ठिकाणी संपला गेला आणि सीतामाई नाहीशा झाल्याबरोबर असणाऱ्या सीतेचा वियोग प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी झाला. त्या वियोगाचा अतिशय दुःख प्रभू रामचंद्राला आणि म्हणजे भोगावं लागलं. एक पत्नी व्रताचे नेमे क्लेश भोगिले श्रीरामे आणि वनफळे बक्षिली उत्तमे तेने करुणी श्रम झाला. एक पत्नी एक बाणी असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी होते. एक पत्नी व्रत धारण केल्यामुळे पहिली मिली म्हणून दुसरी करायची, ही त्या व्रताला त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी लागू पडत नव्हतं. म्हणून अतिशय कष्ट असणाऱ्या भगवंतानी त्या ठिकाणी सोसलं गेलं. का असणाऱ्या त्या ठिकाणी एकच पत्नी आहे, तिच्याबरोबर असणाऱ्या वनामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी पोटाला खायला मिळेल का नाही याचा विचार त्या ठिकाणी केला नाही. जी जी फळं त्या ठिकाणी मिळतील ती फळं त्या ठिकाणी खाल्ली आणि असणारं पाणी पिऊन असणारं दिवस म्हणजे त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्राने काढलं. दोन्ही व्रते अतिदुसरे धरली होती श्री रघुवीरे श्री श्रम रूपा जाणून चतुरे कृष्ण अवतारी त्यागिली. मग त्या ठिकाणी असणारा पहिला असणारा त्या ठिकाणी वनवास व्रत, दुसरा असणारा एक पत्नी व्रत, ही अतिशय कठीण असणारी व्रत म्हणजे प्रभू रामचंद्रांनी धारण केलेली होती. ती असणारा त्या ठिकाणी ते असणारा अतिशय दुःख त्या ठिकाणी झालं, कष्ट त्या ठिकाणी पावलं. म्हणून त्या कष्टातून बाजूला होण्यासाठी असणारी ती सर्व म्हणजे असणारी त्या असणारी व्रत म्हणजे त्या ठिकाणी सोडली गेली. कृष्णायुगात म्हणजे त्या ठिकाणी आणि सोडली गेली. व्रत नेमाचा धरणी वीट अवतार धरीला अतिश्रेष्ठ करावया पूर्णत्व प्रकट ऐसीला धरियेली. म्हणून या असणाऱ्या जन्मामध्ये किंवा या अवतारामध्ये असणारा जे वनवास व्रत त्या ठिकाणी होतं, एक पत्नी व्रत होतं, त्यांचा कंटाळा नकोच म्हणजे ही आपल्याला आता म्हणजे असणारा त्या ठिकाणी त्याचा कंटाळा. आता आपण असणारा हे सगळ्या संसारातून बाजूला त्या ठिकाणी जायचं. बायको नको, लेकरं नको, राज्य त्या ठिकाणी नको, सगळ्याचा वीट त्या ठिकाणी आणला. पूर्ण परब्रह्म स्वरूप जे जे भूत दिशे भूत ते माने जे भगवंत, अशी अवस्था त्या ठिकाणी धारण करायची. म्हणून असणाऱ्या वैकुंठाच्या ठिकाणी जायचं, ब्रह्मस्वरूप त्या ठिकाणी व्हायचं. म्हणून म्हणजे कृष्ण अवतारात म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे ही असणारी सगळी व्रत सोडली गेली. घेऊन कृष्ण रूपाची गुंथी लीला विग्रही श्रीपती आसक्त होणी वणिती चोरावया हिंडत असे. मग असणारा कृष्ण अवतारामध्ये असणाऱ्या कृष्ण रूपाची असणारा म्हणजे त्या ठिकाणी सोंग करून नाना प्रकारच्या असणारा त्या ठिकाणी लीला करून
असणाऱ्या गवळ्याच्या घरी त्या ठिकाणी जायचं, गवळणीचा हात धरायचा, गवळणीची मडकी त्या ठिकाणी फोडायची, असणारं दही दूध त्या ठिकाणी चोरायचं. अशा प्रकारचं कार्य कृष्ण अवतारात म्हणजे प्रभू रामचंद्र करणार. भोगी गवळ्यांच्या नारी दही चोरी घरोवरी, दावी बांधिता सुंदरी यशोदाश्चर्य पावली. मग कृष्ण अवतारामध्ये अनेक असणाऱ्या स्त्रियाचा भोग त्या ठिकाणी घ्यायचा, गवळ्याच्या असणाऱ्या मुली त्या ठिकाणी स्त्रियाचा असणारी चोरी त्या ठिकाणी करायची. एवढंच नाही, त्यांच्या असणाऱ्या शिकाऱ्यावर असणारी दह्याची मडकी, असणाऱ्या दुधाची मडकी त्या ठिकाणी चोरायची, असणारा आपण त्या ठिकाणी खायचं. एवढं सोन म्हणजे असणारं त्या ठिकाणी कृष्ण अवतारामध्ये त्या ठिकाणी दाखवलं. आणि आई यशोदेला असणाऱ्या बाळाचं कौतुक पाहून आनंद म्हणजे त्या ठिकाणी होत होता. विग्रही जनार्दना तोची दाशरथी रघुनंदना, प्रकट करुणी पूर्णपणा खेळ खेळे नाना परी. मग असं नाना प्रकारच्या लीला विग्रही असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे जनार्दन स्वामी आहेत. आणि तेच मुख्य असणारे म्हणजे त्या ठिकाणी राजा दशरथाचे असणारा त्या ठिकाणी मुलगा म्हणून जे आले ते प्रभू रामचंद्र. त्यांनी म्हणजे सर्व जनाला म्हणजे आपण पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे त्या ठिकाणी, सगळा भोग भोगून अभक्त आहे त्या ठिकाणी, असं म्हणजे त्या ठिकाणी दाखवलं. नाना प्रकारचे खेळ करून म्हणजे जनलोकाचा असणाऱ्या मनाला आनंद म्हणजे त्या ठिकाणी दिला. रामायणीचा एक श्लोक भवबंध छेदक समर्थ देख, कथून गेला वाल्मिका शतकोटी संख्या हो. मग असणारे गावबा काका त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. एक नदी भावार्थ रामायण आहे. ह्या रामायणामधील प्रत्येक असणारा श्लोक म्हणजे प्रत्येक असणारी ओवी ज्या ज्या श्रोते मंडळींनी तन मनानं त्या ठिकाणी ऐकली गेली, स्मरण केलं, असणारा ध्यास त्या ठिकाणी घेतला गेला. एवढंच नाही, निधी ध्यास ज्या साधकाला त्या ठिकाणी लागला गेला त्याचं कसलंच म्हणजे असणारं त्या ठिकाणी दुःख म्हणजे त्याचं राहिलेलं नाही. सर्व दुःखाचं निरसन त्या ठिकाणी केलं. एवढी श्रेष्ठ कथा असणाऱ्या वाल्मिकी ऋषींनी आपल्याला त्या ठिकाणी दिली. ती 100 कोटी असणारी संख्या म्हणजे त्या ठिकाणी आणि श्लोकाची सांगितली. श्लोकार्थात एक चरणा जो नर सादर करी श्रवणा, तो पर्यंत श्रीरामा पूर्ण मुमुक्षा माझी आगळा. मग ग्रंथकर्ते श्रोते मंडळी श्रोता वक्ता यांना असणारा आशीर्वाद रूपी त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. जो कोणी साधक म्हणजे या असणाऱ्या एकनाथी भावार्थ रामायण कथेतील कोणताही एक श्लोक म्हणजे निसता किंवा 4 चरणाचा एक श्लोक आहे, त्याच्यापैकी एक चरण जर म्हणजे त्या ठिकाणी साधर तन मन एकाग्र चित्तानं त्या ठिकाणी जर ऐकलं गेलं तर तो अतिशय प्रभू रामचंद्राचा आवडता म्हणजे त्या ठिकाणी होतो. आणि ज्या साधकानं मनाच्या ठिकाणी मुमुक्षा धारण केली म्हणजे मोक्षाचा मार्ग मिळावा याची इच्छा बसताना धारण केली, त्याला म्हणजे प्रभू रामचंद्र तो मार्ग म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त करून देतात. श्रीराम उच्चारे गणिका तत्काळ गेली वैकुंठ लोका, अनिश्चय होता कैलास नायका ध्येय मूर्ती म्हणोनी. जी हीन असणारी गणिका त्या ठिकाणी पण अखंड भगवंताचं स्मरण त्या ठिकाणी सोडलं नाही. राम नामाच्या उच्चारामुळे असणारी ही हीन असणारी गणिका सुद्धा वैकुंठाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी पाठवलं गेलं. एवढा असणारा त्या ठिकाणी निश्चय कुणी केला? महादेवानी त्या ठिकाणी केला की असणाऱ्या रामनामामध्ये काय सामर्थ्य हे महादेवानी जाणलं गेलं. एवढं सगळं रामायण त्या ठिकाणी वाटलं. फक्त 2 शब्द महादेवाने आपल्या जवळ त्या ठिकाणी ठेवली गेली. ज्या असणाऱ्या 2 शब्दामुळे 2 अक्षरामुळे त्या ठिकाणी आपल्याला वैकुंठ साधता येतं. हे असणाऱ्या म्हणजे कैलासाच्या ठिकाणी राहणाऱ्या महादेवानी जाणलं गेलं. एवढं श्रेष्ठ असणारं रामनाम आहे. म्हणून बाबांनो हे असणारा नरदेह त्या ठिकाणी प्राप्त झाला. रामनामाचा निस्ता उच्चार त्या ठिकाणी करा, रामनामाच्या संगतीत त्या ठिकाणी राहा, मोक्षाला मला त्या ठिकाणी आणि जाता. उत्तरकांड संपत्यांती वैकुंठ गेला लक्ष्मीपती, ऐसे चरित्र ठेवणी त्रिजगती उद्धरावया कारणे. मग असणारा म्हणजे त्या ठिकाणी ही उत्तरकांड हे असणाऱ्या एकनाथी भावार्थ रामायण आहे. त्याच्यामध्ये असणारी 7 कांड आहेत. त्या 7 कांडापैकी असणारा शेवटचा उत्तरकांड आहे. आणि या उत्तरकांडाची सांगता करत असताना लक्ष्मीचा पती असणारे भगवंत प्रभू रामचंद्र वैकुंठाच्या ठिकाणी गेले आणि हे चरित्र इथं भूतलावर त्या ठिकाणी ठेवलं गेलं. का ठेवलं गेलं तर या असणाऱ्या कलियुगामध्ये भूतलावर असताना या कलियुगामध्ये साधक अनेक मार्ग त्या ठिकाणी अवलंबणार आहेत आणि अनेक मार्गाचा असणारा विचार करत असताना
थोडा तरी वेळ या असणाऱ्या रामनामामध्ये त्या ठिकाणी जावा, रामनामाच्या संगतीला असणारा साधक त्या ठिकाणी यावा, म्हणून जनाच्या उद्धारासाठी ही रामकथा आपल्या जवळ आणि त्या ठिकाणी मध्ये ठेवली गेली. एका जनार्दना शरण झाले उत्तरकांड संपूर्ण, पुढे श्रोती करावे श्रीराम स्मरण, राम राम म्हणावे. आणि एकनाथ महाराजाला आणि जनार्दन स्वामीला शरण जाऊन गावा काका त्या ठिकाणी सांगू लागले, इथं असणाऱ्या रामायणाची असणाऱ्या उत्तरकांडाची सांगता त्या ठिकाणी झाली. आणि उत्तरकांडाची सांगता झाली तर श्रोते मंडळीनं तुम्ही ही कथा अखंडपणे त्या ठिकाणी ऐकावी, गावी, त्या ठिकाणी त्याचं स्मरण त्या ठिकाणी करावं. एवढेच नाही, किती बी संकट त्या ठिकाणी आलं तरी राम 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 आणि त्या ठिकाणी म्हणले म्हणावं. आदिपासोळी अंतिवरी श्रीराम कथा अमृत लहरी, सादर जाऊ श्रवण करी तोची संसारी धन्य होय. मग या ठिकाणी गावा काकांनी सांगितलं गेलं, जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या हातून काहीतरी सत्कर्म त्या ठिकाणी घडावं. लय नाही झालं, एक तरी सत्कर्म आपल्या हातून त्या ठिकाणी घडावं म्हणून असणाऱ्या या ठिकाणी वाल्मिकी ऋषींनी जी असणारी रामकथा त्या ठिकाणी सांगितली, ही अमृत रूपी रामकथा आहे त्या ठिकाणी. म्हणून आपल्याला सुद्धा अमृत रूपी रामकथा केव्हा मिळणार आहे? आपण संसारामध्ये सर्वस्व त्या ठिकाणी वाहून टाकतो, संसाराची गोडी त्या ठिकाणी धरतो. मग असणारा संसार करत असताना अनेक दुःख त्या ठिकाणी भोगावी लागणार आहे, अनेक संकटावर मात त्या ठिकाणी करावी लागणार आहे. त्याच्यासाठी हे अमृतासारखी असणारी रामकथा आहे त्या ठिकाणी. म्हणून बाबांनो, इकडे त्या ठिकाणी या रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी करा आणि आपल्या या असणाऱ्या देहाचा उद्धार त्या ठिकाणी करून घ्या असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि या असणाऱ्या रामायण कथेची सांगता त्या ठिकाणी करत असताना अनेक असणाऱ्या कळत न कळत असणाऱ्या साधकाकडून किंवा रामभक्ताकडून एवढी मदत त्या ठिकाणी झालेली आहे, एवढं कार्य उत्साहित त्या ठिकाणी पार पडलं गेलं. आज 7.25 महिने बरोबर त्या ठिकाणी झालं. सगळ्यांनी असणारा त्या ठिकाणी आधार दिला, सगळ्याच्या संगतीला त्या ठिकाणी लागलो. एवढं म्हणजे असणाऱ्या भगवंताची कृपा त्या ठिकाणी केली. सगळ्यांनी कशाचाही विचार त्या ठिकाणी केला, सगळ्यांनी सहकार्य त्या ठिकाणी केलं. सगळ्यांनी मनोभावे ज्यांना ही असणारी कथा त्या ठिकाणी ऐकायला मिळाली, याचं पुण्य त्यांच्या पदरात पडल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. ज्यांनी कळत न कळत समोर येऊन मागून मध्ये त्या ठिकाणी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा संकल्पपूर्ती श्री राम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं आभारी आणि त्या ठिकाणी म्हणजे आहे. स्वस्ति श्रीमद रामायणे उत्तरकांडे एकाकार टीकाया श्रीराम अयोध्या जन समवेत वैकुंठ प्रवेश नाम सप्तसप्तती तमोध्याय. बोल श्री कृष्ण नमस्ते शुभम भवतो पुंडलिकाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. ओम नमो अनादिआद्या वेद वेदांत वेद्या वंदाही परमवंद्या संवत्सवेद्या श्री गणेशा. तुझे निर्धारता रूप केवळ रूपाचे स्वरूप, तेथे अवयव कल्पिता रूप तव कल्पनेचा लोप. स्वरूपी तुझ्या या लागी जैसा ससी तैसी आसी नवन साकार निराकारासी तव अंगत्वा मुकले अंगासी भज भज कासी अद्वैत ज्ञान तेजे सतेज फरश नित्य स्मरणाचा अंकुश आनंद मोदकाचा सुरस मुखी देसी घास निज भक्ता ऐसा कोणा सवना संतोषला गजानन माझ्या वसवनिया वदना भक्ता वचना स्वयं झाला ऐसा झाला सुप्रसन्ना तेने विघ्नाची केले निर्विघ्न उन्मे कैसी बोलिला पण भावत रामायण चाल विवेकी.